सध्या विठुरायाच्या दर्शनाला वारकरी जात असल्याने नगर मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने कोपरगाव शहरातील पुंतांबा फाट्यावरून वळवण्यात आली असून या ठिकाणी बॅरिकेड उभे करून पोलीस कर्मचारी उभे असतात. मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांकडून परप्रांतीय वाहन चालकांना मारहाण होत असल्याचे आणि पैशांची मागणी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर अनेक दिंड्या या रस्त्याने जात असल्याने अवजड वाहतूक पुंतांबा फाट्यावरून वळवण्यात आली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उभे असतात आणि बाह्यवळण रस्त्याचा ताण वाचवायचा असेल तर आम्हाला इतकी रक्कम द्या आणि सरळ जा अशी मागणी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने ट्रक चालक मालक असोसिएशन आक्रमक झाले असून सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर ट्रक चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष अय्यूब कच्ची, शैलेश रावळ, उल्हास जोशी, प्रकाश घोडके, भारत वैद्य, विकास वाळुंज, गौतम बोधक, नंदराज वाळुंज, वसीम सय्यद, इरफान शेख, सलीम शेख, योगेश वाळुंज, विजय सोनोने, अनुराग कुमार, गणेश मोरे, महेश मोरे, विकी सोनोने आदींच्या सह्या आहेत. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनला दिले आहे. इधर इधर जाएगा तो ज्यादा नहीं और हमेशा जाते हैं चल पढ़ अरे फिर आगे से जा उधर से कंटिन्यू फॉर 11 किलोमीटर्स. आप धक्का लगा रहे अरे तेरे नहीं बोल रहा सुनता क्यों नहीं? तो जाने का क्या बोला मैं पहले चले जाएंगे यार, कोई तकलीफ नहीं है. बाकी आप लोक गरम झाले. ये जैन मंदिर पे जायचं बोल व्हिडिओ और Head west on National नहीं Highway ऐसे ही मतलब 160. बेफालतू यार. वो मैं खाली बात करने के लिए गया. कितना पैसा मांग रहा तेरे से वो 1000 रुपये मांग रहा था. 1000 रुपये मांग रहा था. हाँ किस लिए बेफालतू मैं पूछा कि मैं अंदर से जा सकते हैं क्या, मेरा 6 चक्का गाड़ी है तो वो बोला मारा है ना उन्हें. हाँ जबरदस्ती. तेरा नाम क्या है? बंसीलाल. पुलतांबा चौफुली ते अहमदनगर पंढरपूर दिंडी यात्रा वारीचे कारण सांगून माननीय SP साहेबांनी जो रस्ता वळवलेला आहे तर पुलतांबा चौफुलीपासून हा रस्ता वळवण्याचं काही कारण नाही. शिर्डी बाह्यवळण निमगाव निगोज ते निर्मळ पिंपरी इथे अगोदर आहे, त्यामुळे त्या रस्त्याचा इथं काही त्रास होणार नाही. परत जे दिंडीला पायी भाविक गेलेले ते जाताना पायी जातील आणि ते येताना पायी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ते येताना ते आपापल्या वाहनातून किंवा सरकारी वाहनातून महामंडळाचे ST बस यातून ते आपल्या घरी पोच होतील, त्यामुळे ते पायी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच ज्या कारणामुळे पुलतांबा चौफुली येथे रस्ता बंद केला होता तिथं एक परप्रांतीय ट्रक चालक याला कोपरगाव पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांकडून जी मारहाण झाली होती त्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये व्हायरल झाला आणि आमच्या कोपरगाव ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनला राज्यातील व देशातील विविध संघटनांचे फोन आले. कारण कोपरगावची संघटना ही देशाच्या ऑल इंडिया मोटर काँग्रेस आणि इतर विविध संघटनेत संलग्न आहे. आम्हाला साऊथ, इंदोर तसेच देशातील दिल्ली, हरियाणा इकडून आम्हाला फोन आले का तुमच्या गावामध्ये अशी घटना घडत असताना तुम्ही स्थानिक पदाधिकारी, स्थानिक असोसिएशन तुम्ही काय करताय. याबाबत आम्ही आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आणि याबाबत आम्ही तक्रार केली. सदर निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तृदक्ष PI देशमुख साहेब यांनी स्वीकारलं आणि त्यांनी त्या सदर कर्मचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन पण दिलेलं आहे.